नाशिकमधून। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रिंग रोडला शेतकऱ्यांचा विरोध वाढलाय। रिंग रोडसाठी जमिनी जात असताना अपेक्षित मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। याच मागणीसाठी नाशिककडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना नाशिकमध्येच अडवण्यात आलेलं आहे। त्यानंतर काल रात्रीपासूनच हे शेतकरी इंदिरानगर पोलीस ठाण्याबाहेर ठाण मांडून बसलेत। जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। आपण पाहू शकतो नाशिकमधल्या शेतकऱ्यांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय। सिंहस्थ रिंग रोडसाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यासाठी ते आंदोलन करतात। हवा तसा मोबदला त्यांना मिळत नसल्याची तक्रार त्यांची आहे। त्यासाठी त्यांनी मुंबईकडे कूच केली होती, मात्र त्यांना नाशिकमध्येच अडवण्यात आलं आणि त्यामुळे आता ते नाशिकमध्येच पोलीस ठाण्याबाहेर ठाण मांडून बसलेत। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये रिंग रोड उभारले जात आहे। मात्र हे रिंग रोड उभारत असताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सरकारकडून घेतल्या जात आहे। मात्र सरकारकडून या शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला दिला जात नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे। यापूर्वी अनेकदा सरकारबरोबर चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं, मात्र तरी देखील त्यावर तोडगा निघालेला नाही आणि म्हणून नाशिकमधून हे शेतकरी मुंबईच्या दिशेने निघालेले होते। मात्र या सगळ्या शेतकऱ्यांना काल रात्रीपासून नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अडवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे इंदिरानगर पोलीस स्टेशनला या सगळ्या शेतकऱ्यांनी घेरावा घालून त्याच ठिकाणी आपलं आंदोलन सुरू केलं। मी आता त्याच नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय असंख्य महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहे। या सगळ्या शेतकऱ्यांचं महिलांचं हीच मागणी आहे की त्यांच्या ज्या जमिनीत घेत आहे सरकार त्याला जो समाधानकारक अशा स्वरूपाचा मोबदला द्यावा, जुलमी पद्धतीनं या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नये, अन्यायकारक पद्धतीने जमिनी घेऊ नये, अशा प्रकारची मागणी या सगळ्या शेतकऱ्यांची आहे आणि त्याला घेऊन हे आंदोलन जे आहे ते केलं जातं। हे इंदिरानगर पोलीस स्टेशन आहे आणि या इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या बाहेर अशा पद्धतीनं शेतकरी आक्रमक झाले। मागणी नेमकी काय आहे आणि यापूर्वी देखील आपण मुंबईला निघाला, आताही तुम्हाला अडवलेलं आहे, नेमकं काय चर्चा पुढे विनसते? या ठिकाणी नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, MSIDCचे अधिकारी यांनी ज्या पद्धतीने घोळ घातलेला आहे, यांनी ज्या पद्धतीने चुकीचं काम केलेलं आहे। अहो बघा ना, एकीकडे चिंतावर आणि एकम कंपनीला तुम्ही ब्लॅकलिस्ट करतात आणि त्यांनीच केलेल्या अलाइनमेंटवर हे जिल्हाधिकारी भूसंपादन करताय, खरेदी करताय। म्हणजे एकीकडे त्यांना चुकीचं दाखवायचं आणि दुसरीकडे त्या ठिकाणी बरोबर म्हणून शेतकऱ्यांना लुटायचं, हे धोरण चालणार नाही। आमची स्पष्ट मागणी आहे की चुकीची अलाइनमेंट बदलली पाहिजे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे। आमचा हायवे नंबर 29च्या शेतकऱ्यांची जी मोफत जमीन तुम्ही फुकट त्या ठिकाणी लादताय, तिचं भूसंपादन करून त्यांना 2013च्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना रास्त भाव मिळाला पाहिजे। या मागण्यांसाठी आमच्या ह्या सगळ्या महिला शेतकऱ्यांना 28 तारखेला राखी बांधून न्याय मागण्यासाठी जाणार होते, आम्हाला त्या ठिकाणी जाऊ दिलं नाही। आणि आमची मागणी अशी होती की 2017च्या DP प्लॅननुसार जागा घ्यावी, ते घेत पण नव्हते आणि 1.25 लाख रुपये गुंठ्याने रेट देत होते। त्या कारणाने आमच्या बाबांना खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेले। त्याच्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचा मृत्युमुखी पावले ते। आणि 2018मध्ये पण आम्ही एक हेक्टर 25 गुंठे जागा आम्ही STP प्लांटला आम्ही भूसंपादित तेव्हा पण दिली आणि आत्ता पण एवढी द्यायची। तर आम्ही डायरेक्ट भूमिहीन होतोय, आमच्याकडे जमीनच तेवढी आहे। राज्यामधल्या किंवा नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागामधलं भूसंपादन जे आहे ते अद्याप पावेतो। त्या जिल्ह्याचा जो ज्येष्ठ खासदार असेल, कुठल्याही पक्षाचा असेल तर देशाच्या कमिटीचा चेअरमन असेल आणि त्यांना राज्यात केंद्रातील योजना ज्या आहेत, जसं आता आपण मुद्रा, स्टँडअप, स्टार्टअप असे जे काय बोललं जातं किंवा कौशल्य विकास असेल, ग्रामीण भागातील रस्त्यांचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, विजेचा विषय असेल, शेतकऱ्याचा विषय, हे सगळे विषय केंद्राकडनं तुम्हाला निधी मिळाला, त्याचा कसा वितरित झाला, काय आला नाही की नाही, या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी दिशा कमिटीची गरज असते आणि ती दिशा कमिटी अजूनही निर्माण मुंबई शहरात गेले 2 वर्ष मी स्वतः व्यक्तिशः पाठपुरावा करतो, झाली नाही। पुन्हा जिल्हा नियोजन समिती जी असते त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बैठकाच होत नाहीत। जिल्हा नियोजन समितीमध्ये तर निधीच दिला जात नाही खासदारांना। आता खासदारांना जेमतेम 5 कोटी निधी मिळतो, सर्वसामान्य माणसाला याची कल्पना नसते की हा निधी कशासाठी वितरित करायचा आहे तो। आणि आम्हाला बंधन आहेत की बांधकाम केलं पाहिजे, त्यांनी इंग्रजीमध्ये परमनंट ड्युरेबल ॲसेट तयार करायचं लिहिलं आहे। आता मुंबईसारख्या शहरामध्ये लोक आमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी येतात, चाळीच्या दुरुस्तीला द्या, ह्याला द्या, त्याला, आणि मग त्यांना कळतं खासदार देऊ शकत नाही, मध्ये नाराजी व्यक्त करतात। ह्या निधी आम्हाला जिल्हा नियोजनकडनं मिळाला हवा।
परंतु जिल्हा नियोजनमध्ये जे नगरसेवक नाहीत, जे माजी नगरसेवक, माजी खासदार, अशा लोकांना पैसे दिले गेले आणि तेही खासदारांपेक्षा अधिक दिले गेले. त्याची एक तक्रार सगळ्यांनी केली. बाकी जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते जिल्ह्याचे प्रतिनिधी मांडतील. मुंबई शहराच्या संदर्भातला विकासाचा एक प्रश्न महत्वाचा येतो. एक मिनिट, जेव्हा तुम्ही जब नवीन पूल बांधता किंवा नवीन मोनो रेल करता, त्यामुळे जे कंजेशन निर्माण होते, तर आम्हाला तुम्ही एकदा निदान सांगा तरी आम्ही काही सूचना देऊ. घेतल्या तर ठीक आहे, नाही तर तुम्ही करा, पण निदान आम्हाला समाधान मिळेल. आता साधा घ्या, मुंबईचा सायन्सचा फ्लायओव्हर, त्या इमारतीच्या बाजूला अगदी हस्तांदोलन करणे त्या अंतरावर तो पूल बांधून ठेवला. असं जे काही विचित्र प्रकार मुंबई शहरात करतात, त्या इंजिनियर म्हणून ते ग्रेट असतील, पण त्यांना मुंबई शहराचं आकलन नाही, कल्पना नाही. म्हणून अशा वेळेला आम्हाला त्यांनी विकास. शेवटचे 2 प्रश्न मी मांडले ते की सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकार शांत वाटतं.